महादेव। आजचा आपला व्हिडिओ आहे काशीमधील महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक असलेल्या बिंदू माधव मंदिराची माहिती देणारा। एकेकाळच्या सर्वात मोठ्या आणि प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर आहे बिंदू माधव, अर्थातच श्री विष्णूंचे मंदिर। काशीमधील पंचगंगा घाटावर असलेल्या या मंदिराची एक अनोखी कथा आहे। अग्निबिंदू ऋषींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्री विष्णूंनी त्यांना दर्शन दिले आणि काशीमध्ये एक मंदिर बांधण्यास सांगितले। या मंदिराचे नाव बिंदू माधव मंदिर असे ठेवण्यास साक्षात विष्णूंनी सुचवले आणि या भव्य मंदिराची स्थापना झाली। नंतर 1669 साली यवनांच्या आक्रमणात या सुंदर मंदिराची तोडफोड झाली। या मंदिराची पुनर्बांधणी लगेचच 1672 साली झाली। ती कोणी केली माहिती आहे का? आपले दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी। आग्र्याहून सुटका करून घेतल्यावर महाराज काशीमध्ये आले होते। तेव्हाच घडलेला प्रकार समजल्यावर शिवाजी महाराजांनी स्वतः लक्ष घालून या मंदिराची पुनर्बांधणी केली होती। पंचगंगा घाटावर देखील महाराजांमुळे मराठीचा झेंडा पुन्हा रोवला गेला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। गंगा, यमुना, सरस्वती, धूतपापा आणि किरणा या पाचही नद्यांचा इथे संगम आहे, म्हणूनच या घाटाचे नाव पंचगंगा घाट असे आहे। असे मानले जाते की कार्तिक महिन्यात या घाटावर स्नान करून बिंदू माधवांचे दर्शन घेतल्यास भक्त पितृदोषातून मुक्त होतात। कार्तिक महिन्यात वैकुंठ चतुर्दशी हा एक प्रमुख सण आहे, जो भगवान विष्णूने शिवाला काशी दान केल्याच्या घटनेचे प्रतीक आहे। या उत्सवात बिंदू माधव विश्वनाथांना बेलाची पाने अर्पण करतात आणि विश्वनाथ बिंदू माधवांना तुळशीची पाने अर्पण करतात। या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत। रस्त्यापासून काशीच्या अरुंद गल्ल्यांमधून पंचगंगा घाटाकडे जाता येते आणि दुसरा म्हणजे बोटीतून येऊन पंचगंगा घाटाच्या पायऱ्या चढून वरती आल्यावर आपल्याला बिंदू माधवांचे दर्शन घेता येते। मंदिराच्या बाहेरच तुळशीच्या माळा आणि लोणी विक्रीचे स्टॉल आहेत। हे साहित्य देवाला अर्पण करण्याची प्रथा आहे। तर मित्रांनो, या मंदिराचे दर्शन करणे इतके महत्त्वाचे असून देखील हे मंदिर माहीत नसल्यामुळे लोक इथपर्यंत येऊ शकत नाहीत। तर आपल्या पुढच्या काशी यात्रेमध्ये बिंदू माधवांचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच आपल्या टुरिफिकच्या पेजला देखील आवर्जून फॉलो करा। कमेंटमध्ये लिहा गोविंदाय नमः। धन्यवाद।